सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शेतकरी बांधवांच्या हिशोब पावतीतून हमाली तोलाई आणि वाराईच्या रकमा कपातीबाबत नाशिक जिल्ह्यासह लासलगाव बाजार समितीचे बंद असलेले कांदा लिलाव शुक्रवारपासून पूर्ववत सुरू झाली असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली आहे। नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन मार्फत दिनांक 1 एप्रिल 2024 पासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्री केलेल्या शेतकरी बांधवांच्या हिशोब पावतीमधून हमाली तोलाई आणि वाराईची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा, भुसार आणि तेलबिया या शेतीमालाचे लिलाव गेल्या 7 ते 8 दिवसांपासून बंद असून लिलाव बंदच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती आणि जिल्हा प्रशासनाने शेतकरी बांधवांच्या व्यापक हिताच्या दृष्टीने बंद असलेले लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्याबाबत संबंधित घटकांच्या वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत। परंतु या बैठकीमध्ये सर्वमान्य तोडगा न निघाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दैनंदिन कांदा, भुसार आणि तेलबिया शेतमाल लिलावाचे कामकाज बंद होते। त्यामुळे लासलगाव बाजार समितीने गुरुवारी सदस्य मंडळाची बैठक घेऊन सदर बैठकीत कांदा या शेतीमालाचे लिलाव प्रचलित पद्धतीने पूर्ववत सुरू करण्यासाठी जुने व्यापारी सहभागी होत नसल्यामुळे बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडील पत्राद्वारे लिलावाचे कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने नवीन व्यापाऱ्यांना आवाहन करून त्यांच्याकडून अनुज्ञापत्राची पूर्तता करून त्यांच्यामार्फत कांदा या शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू केले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली आहे। यावेळी क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते कांदा विक्रीसाठी आलेल्या पहिल्या वाहनाचे विधिवत पूजन करण्यात आले। या मुहूर्तावर भावेश केदा आहेर धामोरी यांचा कांदा हा शेतीमाल शिवस्वराज्य एक्सपोर्ट्स यांनी 2900 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केला, तर सायंकाळपर्यंत 622 कांदा शेतीमाल वाहनांची आवक होऊन बाजार भाव कमीत कमी 801 रुपये तर जास्तीत जास्त 2900 रुपयांनी तर सरासरी 1500 रुपये याप्रमाणे होते। या प्रसंगी कर्मचारी, शेतकरी, अडते, व्यापारी, माथाडी, मापारी, कामगार आणि इतर मार्केट घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक दिवसानंतर लिलाव सुरू झाले, कांद्याचे दर आज नेमके काय होते आणि आवक किती झाली? आवक जवळपास 500 नगाच्या आसपास आज सकाळच्या 17 या ठिकाणी आवक त्या ठिकाणी दिसते आणि दर जवळपास 1700-1800 रुपयापर्यंत जर मला वाटतं एखादा नग जास्तही गेला असेल, परंतु सरासरी दर 1500च्या आसपास या ठिकाणी आजचे असतील। अजून शेवटी पूर्ण लिलाव झाल्यानंतर सरासरी या ठिकाणी निघणार आहे, पण एक चांगला लेवल या ठिकाणी मार्केटमध्ये आहे। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव।